हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपलं फॉर्म्स ऑफ व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ एल्डरली चालू होतं. त्याच्यातला आपला चौथा पॉईंट झाला होता. आता आपण पाचवा पॉईंट घेऊया. तर हा जो पॉईंट आहे, एक्स्ट्रॅक्टिंग फिजिकल लेबर फ्रॉम द पेरेंट्स इवन दो देअर हेल्दी कंडिशन मे नॉट परमिट टू डू सो. म्हणजे पेरेंट्सना त्यांची प्रकृती नसताना पण त्यांना काम करायला लावायचं. नंतर डेनियल ऑफ शेअर इन सेल प्रोसीड्स ऑफ ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी ऑर एनी ॲसेट. म्हणजे ज्यांना जी वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे, बापजाद्यापासून चालत आलेली प्रॉपर्टी, त्याच्यापासून त्यांना बेदखल करणे, त्यांना काढून टाकले. नंतर फिजिकल असॉल्ट बाय सन्स, डॉटर्स, डॉटर इन लॉ अँड इवन ग्रँडसन्स. म्हणजे पेरेंट्सना मारहाण केली जाते त्यांच्या मुलांकडनं, मुलींकडनं, सुनांकडनं आणि नातवंडांकडनं मारहाण केली जाते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, मर्डर्स फॉर गेटिंग प्रॉपर्टी ऑर अदर ॲसेट्स फ्रॉम द एल्डरली. म्हणजे वेळ प्रसंगी त्यांचे खून पण केले जातात. फोर्सिंग द एल्डरली पेरेंट्स टू बेग ऑन द स्ट्रीट्स. म्हणजे पेरेंट्सना रस्त्यावर भीक मागायला लावणे. नंतर डेनियल ऑफ ॲक्सेस टू द एल्डरली पेरेंट्स टू एंटर देअर होम्स. म्हणजे पेरेंट्सना घरात न येऊन देणे. तर असे खूपच हिंसक प्रकार होत आहेत. अँड अमेंडमेंट इज ॲन. आता पुढचा क्वेश्चन जो आहे, कन्सेप्ट ऑफ अमेंडमेंट. And amendment is an official change made to a law, contract, constitution or other legal document. तर amendment काय असतं की एखादं ऑफिशियल चेंज आपण करतो कायद्यामध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा कुठल्याही बाकीच्या डॉक्युमेंट्समध्ये. इट इज बेस्ड ऑन द वर्ब टू अमेंड विच मीन्स टू चेंज फॉर बेटर. तर अमेंड या शब्दाचा अर्थ काय होतो की चांगल्यासाठी चेंज होणे. अमेंडमेंट कॅन ॲड, रिमूव्ह ऑर अपडेट पार्ट्स ऑफ द ॲग्रीमेंट. म्हणजे अमेंडमेंट म्हणजे नवीन गोष्टी ॲड करणे, जुन्या गोष्टी काढणे किंवा अपडेट करणे ॲग्रीमेंटमध्ये. दे आर ऑफन used when it is better to change the document than to write a new one. तर ते कधी केलं जातं की जुनं चेंज करण्यापेक्षा काही नवीन गोष्टी त्याच्यात ॲड केल्या जातात. म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट बदलायची गरज नाही आपल्याला, त्याच्यात नवीन गोष्टी कागदात आपण ॲड करू शकतो. पुढे अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर घटनामध्ये जे काय अमेंडमेंट केलं जातं त्याच्याबद्दल आपण बघूया. अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द प्रोसेस ऑफ मेकिंग चेंजेस टू द नोशन्स फंडामेंटल लॉ और सुप्रीम लॉ. ॲक्च्युली ते नेशन्स. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करणे म्हणजे जो आपल्या राज्याचा जो फंडामेंटल लॉ आहे, सुप्रीम लॉ आहे, त्याच्यामध्ये चेंज करणे. द प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट इन द कंडिशन इज लेट डाऊन इन आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर कसं अमेंडमेंट करायचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे आर्टिकल 368 मध्ये नमूद केलेलं आहे.
द प्रोसिजर एन्श्योर्स द sanctity of the Constitution of India and keeps a check on arbitrary power of the Parliament of India. तर ही जी प्रोसिजर आहे ही सँक्शन करतं अमेंडमेंटसाठी आणि एक पार्लमेंटच्या पॉवर्सवरती चेक म्हणजे नजर ठेवली जाते की ते बरोबर त्याचं पालन करतायत की नाही. As of March 2019, there have been 103 amendments to the Constitution of India since it was first enacted in 1950. 2019 पासून 103 अमेंडमेंट त्याच्यात झाल्या आणि पहिलं हे बनलं होतं 1950 साली. प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर ती प्रोसिजर काय असते तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स फॉर अ डिस्टिंक्टिव्ह अमेंडमेंट प्रोसेस वेन कम्पेअर टू कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ अदर नेशन्स. म्हणजे प्रत्येक देशाच्या कॉन्स्टिट्यूशन बदलण्याची पद्धत वेगळी असते. दिस कॅन बी डिस्क्राईब as partly flexible and partly rigid. तर ते पार्टली जे आहे त्याचा काही भाग जो आहे तो सोपा आहे म्हणजे काही भाग आपण पटकन बदलता येतो, काही भाग बदलणं हे जरा कठीण असतं. An amendment of the constitution can be initiated only by the introduction of a bill in either a house or parliament. तर याच्यासाठी तुम्हाला जे बिल असतं ते आयदर एक कुठलं तरी हाऊस जे आहे लोकसभा राज्यसभा किंवा पार्लमेंटमधून सँक्शन करून घ्यावं लागतं. द बिल मस्ट बी पास्ड इन बोथ हाऊसेस ऑफ द पार्लमेंट बाय मेजॉरिटी ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ दॅट हाऊस अँड बाय मेजॉरिटी ऑफ नॉट लेस दॅन 2/3 of the members of that house present and voting. तर ते पास कसं केलं जातं की 2/3 मेजॉरिटी लोकांना ते मान्य करावं लागतं आणि वोटिंगद्वारे ते मान्य केलं जातं. द बिल पास्ड बाय द रिक्वायर्ड मेजॉरिटी इज देन प्रेझेंटेड टू द प्रेसिडेंट हू शॉल गिव्ह हिज हर ॲसेंट. तर ते जे बिल पास केलं गेलेलं आहे तर ते प्रेसिडेंटकडनं त्याचं फायनल सँक्शनिंग केलं जातं. नंतर पुढचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ अमेंडमेंट. तर आता आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्स पॉवर टू पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे जे आर्टिकल 368 आहे कॉन्स्टिट्यूशनचं तर ते पार्लमेंटला पॉवर देतं कॉन्स्टिट्यूशन बदलण्यासाठी. इट स्टेट्स दॅट पार्लमेंट मे इन एक्साइज टू इट्स कॉन्स्टिट्युएंट पॉवर ॲड रिमूव्ह अँड आर्टिकल रिअपील एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यानुसार कुठलंही आर्टिकल ते टाकू शकते, काढू शकते किंवा रिपीट करू शकते कुठलंही प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनचं. बट नो चेंज कॅन बी डन इन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पण जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही. त्याच्या कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडमेंट इन 2 ways. तर कॉन्स्टिट्यूशन आपण 2 पद्धतीने अमेंड करू शकतो. पहिलं म्हणजे अमेंडमेंट बाय सिम्पल मेजॉरिटी ऑफ द पार्लमेंट. म्हणजे सिम्पल मेजॉरिटीने ते अमेंड करू शकतो. दुसरं म्हणजे अमेंडमेंट बाय स्पेशल मेजॉरिटी 2/3 ऑफ द पार्लमेंट. तर या 2 प्रकारे आपण ते अमेंड करू शकतो. नंतर दुसरा जो आता प्रश्न आहे
डोमॅस्टिक व्हायलन्स म्हणजे घरेलू हिंसा ॲक्ट 2005. द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमॅस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 was brought into force by government of India from October 2006, October 26, 2006. तर हा कायदा कधी अंमलात आणला गेला? 26 ऑक्टोबर 2006 पासून हा अंमलात आणला गेला. द ॲक्ट वॉज पास्ड इन द पार्लमेंट इन ऑगस्ट 2005. तर हा ऑगस्ट 2005 साली हा पास करण्यात आला बाय द प्रेसिडेंट ऑन 13 सप्टेंबर 2005. तर प्रेसिडेंटने हा पास केला 13 सप्टेंबर 2005ला. अंडर दिस ॲक्ट एनी कंडक्ट ऑफ द रेस्पॉन्डन्स एनी ॲडल्ट मेल who is or has been in domestic relationship with the aggrieved person and includes relatives of husband or male partner shall constitute domestic violence. म्हणजे याच्यात कोण येतं? एखाद्या बाईचे नातेवाईक, नवरा आणि म्हणजे तिच्या सासरची लोक हे येतात. तर आता त्याच्यात काय काय आहे की habitually assaults or makes the life of aggrieved person miserable by cruelty of conduct, even if such conduct does not amount to physical ill treatment. म्हणजे एखादं स्त्रीचं जीवन नरहाम करून टाकणे याच्यात येतं. तर जरी तिला मारलं गेलं नसेल पण जीवन नरहाम करून टाकणं याच्यात येतं. नंतर फोर्स द ॲग्रीड पर्सन टू लीड अन इमॉरल लाईफ, म्हणजे ज्याच्यात काय मॉरल नाही असं जीवन जगायला लावणं. नंतर अदरवाईज इंज्युअस म्हणजे मारहाण करणं ते याच्यात येतं. नंतर स्कोप. प्रायमरीली दिस ॲक्ट इज मीन टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द वाईफ or female life partner from domestic violence at the hands of husband or male life partner or his relatives. तर आता यांना संरक्षण कुणापासून दिलं जातं? म्हणजे संरक्षण दिलं जातं नवऱ्याकडून किंवा बाकीची जी कोण पुरुष मंडळी असतील त्यांच्याकडनं बाईंना संरक्षण दिलं जातं. द लॉ ऑल्सो एक्सटेंड्स हिज प्रोटेक्शन टू वुमन हू आर सिस्टर्स, विडोज और मदर्स, चिल्ड्रन इंक्लुडिंग ॲडॉप्टेड और स्टेप बिलो एज ऑफ 18. त्याच्यात कोण कोण येतं? बहिणी असतील, नंतर विधवा असतील, आई असेल किंवा मुलं असतील ज्यांचं वय 18पेक्षा कमी असतील, ज्याच्यात ॲडॉप्टेड पण येतील आणि स्टेप पण येतील. डोमॅस्टिक व्हायलन्स अंडर द ॲक्ट इन्क्लूड ॲक्च्युअल ॲब्यूज ऑर थ्रेट टू ॲब्यूज वेदर फिजिकली, सेक्शुअली, वर्बली, इमोशनली और इकॉनॉमिक. म्हणजे त्रास देणे कुठल्याही प्रकारचा, आयदर फिजिकली त्रास देणे किंवा मेंटली त्रास देणे, तर हे या ॲक्टमध्ये इन्क्लूड आहे. हॅरॅसमेंट बाय वे ऑफ अनलॉफुल डावरी डिमांड्स टू द वुमन और रिलेटिव्स वुड ऑल्सो बी कवर्ड अंडर द ॲक्ट. म्हणजे हुंडाबळीच्या ज्या केसेस असतात, हुंडासाठी डिमांड करणे त्या बाईकडे किंवा त्यांच्या घरच्यांकडे, हे पण त्याच्यात इन्क्लूड आहे. द काइंड्स ऑफ ॲब्यूज कवर्ड अंडर डोमॅस्टिक ॲक्ट आर. तर कुठले कुठले प्रकार आहेत? फिजिकल ॲब्यूज म्हणजे फिजिकल म्हणजे कुठल्याही प्रकारची मारहाण करणे, इंजुरी करणे. ॲन ॲक्ट ऑर कंडक्ट causing bodily pain, harm or danger to life, limb or health. म्हणजे कुठल्याही प्रकारची
त्यांना दुखापत करणे किंवा त्यांच्या जीवाला धोका असणे किंवा त्यांच्या हेल्थवरती काहीतरी प्रॉब्लेम करणे, तर हे याच्यात इन्क्लूड आहे. अन ॲक्ट दॅट इम्पेअर्स द हेल्थ ऑर डेव्हलपमेंट ऑफ द ॲग्रीव्ड पर्सन, म्हणजे कुठली कृती ज्याच्यामुळे त्यांची तब्येतीवरती किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटवरती परिणाम होतो. नंतर अन ॲक्ट दॅट अमाउंट्स टू असॉल्ट, क्रिमिनल इंटिडिमेशन अँड क्रिमिनल फोर्स, म्हणजे कुठल्याही कृतीने जर समजा एखादा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी कंडक्ट होते, तर हे सगळे फिजिकल ॲब्यूजमध्ये इन्क्लुडेड आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो आहे सेक्शुअल ॲब्यूज, म्हणजे छेडछाडीचे जे प्रकार होतात ते याच्यात इन्क्लुडेड आहेत. तर याच्यात एनी कंडक्ट ऑफ सेक्शुअल नेचर दॅट अब्युजेस, ह्युमिलेट्स, डिग्रेड्स और व्हायलेट्स द डिग्निटी ऑफ द वुमन, म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे छेडछाडीचे प्रकार आहेत ज्याच्यामुळे ह्युमिलिएशन होतं, तिची जी एक रिस्पेक्ट आहे तो डिग्रेड होतो किंवा तिची डिग्निटी कमी होते, तर हे सगळे प्रकार त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. नंतर वर्बल अँड इमोशनल ॲब्यूज, म्हणजे इमोशनली आपण तिला त्रास देतो. एनी इन्सल्ट, म्हणजे कुठल्याही प्रकारचा इन्सल्ट, रेडिक्युअल, ह्युमिलेशन, नेम कॉलिंग, म्हणजे त्याला कुठल्याही नावाने आपण म्हटलं तर ते त्याच्यात इन्क्लुडेड आहे. इन्सल्ट ऑर रेडिकल फॉर नॉट हॅव्हिंग अ चाइल्ड ऑर अ मेल चाइल्ड, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या इन्सल्ट आपण तिचा करतो की तिला मूल नाही आहे किंवा तिला मेल मूल नाही आहे असा इन्सल्ट आपण करतो. नंतर रिपीटेड थ्रेट्स टू कॉज फिजिकल पेन टू एनी पर्सन इन whom the aggrieved person is threatened, म्हणजे वारंवार धमक्या देणे किंवा दुखापत करणे त्या पर्सनची. नंतर दुसरा जो पॉईंट आहे इकॉनॉमिक ॲब्यूज. इकॉनॉमिक ॲब्यूज म्हणजे पैशासाठी मागणी केली जाते. डिप्राइंग द ॲग्रीड पर्सन ऑफ इकॉनॉमिक और फायनान्शियल रिसोर्सेस टू विच शी इज एंटायटल्ड अंडर एनी लॉ or custom or which she acquires out of necessary such as household necessities, reason her jointly or separately owned property, maintenance and rental payments, म्हणजे कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी केली जाते. जसं काय तिला नोकरी करायला लावलं जातं, त्याच्यानंतर वेळप्रसंगी तिचे राहण्याचं भाडंही मागितलं जातं. नंतर लायबिलिटीज अँड रेस्ट्रिक्शन इम्पोज ऑन द रिस्पॉन्डंट्स, म्हणजे जे कोण जबाबदार आहे त्यांच्यावरती त्यांना कुठल्या शिक्षा होऊ शकतात. ही कॅन बी सब्जेक्टेड टू सर्टन रेस्ट्रिक्शन्स as contained in the protection and residence under order issued against him, म्हणजे काही बंधनं त्याला लावली जातात. The respondents can be accountable for providing monetary relief to the aggrieved person and her children and pay compensation damage as directed in the compensation order, म्हणजे तिला काही अमाऊंट कॉम्पन्सेशन द्यावं लागतं. ही हॅज टू फॉलो द अरेंजमेंट मेड बाय द कोर्ट रिगार्डिंग द कस्टडी ऑफ द चाइल्ड ऑफ द ॲग्रीड पर्सन ॲज स्पेसिफाईड इन द कस्टडी ऑर्डर, म्हणजे जर समजा
काही घटस्फोट वगैरे झाला तर जे काय त्यांच्या मुलांच्या कस्टडीबद्दल जे काय कोर्ट नियम घालून देतं त्याचं पालन त्यांना करावं लागतं. नंतर डोमॅस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 does not permit any female relative of the husband or male partner to file a complaint against the wife or female partner. म्हणजे याच्या अंडर कुठल्याही मेल माणूस त्यांच्या वाईफच्या अगेन्स्ट किंवा फिमेल पार्टनरच्या अगेन्स्ट कंप्लेंट करू शकत नाही. तर आपण इकडे लेक्चर बंद करूया, नंतर पुढच्या लेक्चरला बघूया आपण. सगळ्यांना थँक्यू.